हे आपले जे पूर्ण मित्र परिवार मी म्हणेल किंवा आपले सहकारी आहेत यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांचं कसं सहकार्य होतं आपल्याला? ह्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य झालं. कारण आम्ही गेली 5-6 वर्ष ह्या पाठी लागलेलो का आपल्या भाट पाण्याची अत्यंत गरज आहे. कारण बैलगाड्यांना बिनशर्त जेव्हा शासनाने जाहीर केलं तर तुम्ही करू शकता, बरोबर, परवानगी दिली जेव्हा शासनाने, केंद्र सरकारने, तेव्हा जागोजाग हे झाल्यानंतर मग ही आम्ही सगळी मंडळी, बरीचशे आहेत अजून इथं, आता आपल्याला 4-2 दिसतात, पण 100-150 पुढे पाठी आमच्या आहेत. अच्छा, हे सहकार्य केला, त्याच्यामुळं हा भाट आम्ही व्यवस्थितरित्या करू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज न्हावे माती बंधार येथे भव्य दिव्य मी म्हणेल बैलगाडी शर्यत आयोजित केलेली होती. अर्थातच खूप सुंदर असं नियोजन झालेलं होतं. जे नियोजन केले थेट माझ्या समोर आहे, तर जाणून घेणार आहोत की न्हावेचं बघायला गेलं तर हे नवीन माती बंधार आपण केलेलं होतं. तर अर्थातच आपल्याला सांगायचं आहे की म्हणजे काय असं झालं की नवीन माती बंधार तुम्ही केलं. कारण की बघायला गेलं तर आजूबाजूला जे पण आपली आजूबाजूचे गाव आहेत त्यांच्यात माती बंधार नाही आहे. इकडच्या गाड्या थेट मुरुडला जातात, अलिबागला जातात, बोला किंवा रोह्याला जातात, पण इकडे तुम्ही केला. तर सर्वात पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव नितीन हरिवडवीर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत न्हावे. माती बंदर करायचं जे स्वप्न आमच्या गाववाल्यांचं बरीच वर्ष 2014 पासून आम्ही या भाट बनवायला सुरुवात केली. अतिशय ग्रामस्थांनी आर्थिक, माती आणि कोणतीही अडचण आम्हाला या गावाला निर्माण केली नाही. त्याच्यामुळं सर्वांच्या सहमतीने हा जो भाट बनलेला आहे त्यात सर्व ग्रामस्थांचं आणि विशेष योगदान माझ्या बरोबर ज्या काही स्नेह मिलन एकता कमिटी आहे, जी बैलगाडा शर्यतीचं आयोजन आज केलेलं होतं ती आहे. त्याच्यामुळं आम्ही हे करू शकलो. म्हणजे सर्वांचं सहकार्य झालं तेव्हा कुठे आज हे माती बंधार झालेलं होतं. आजचं मी विचारेल की शर्यत आज आयोजन तुम्ही केलेलं होतं, कधीपासून म्हणजे प्लॅनिंग सुरू झालेलं होते की माती बंदर करायचं आहे? ते माती बंदर करायचं आहे हे आम्ही ज्यावेळी बंदी आली बैलगाडा शर्यतीवर, त्यानंतर 2014 पासून आम्ही सुरुवात केली. त्यावेळी आम्ही असे थोडे पैसे करून थोडा भराव करत गेलो. पण आता आमच्या मनातच सर्वच ठिकाणी बैलगाडा शर्यत होतात, त्यांचे भाट आहेत किंवा शेताडीच आहेत. पण आम्ही एक निर्णय घेतला ग्रामस्थाई का आपला एक स्वतःच्या मालकीचा भाट असावा किंवा माती बंदर असावा. त्या अनुषंगाने आम्ही हा काम चालू केला आणि तो आज पूर्वतच नेऊन आज बैलगाड्यांचं आयोजन सुद्धा केलं. आयोजनासाठी मी म्हणेल म्हणजे सहकार्य कसं होतं, कोणाचं मी विचारेल? स्नेह मिलन एकता कमिटी, ग्रामस्थ मंडळ आणि बाजूची ती 2 गाव माझ्या ग्रामपंचायत मध्ये, त्यांचंही आम्हाला सहकार्य लाभलं. चनेरी विभागाचंही सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे ही स्पर्धा न भूतो न भविष्यात आम्ही चांगल्या पद्धतीने घडवली. म्हणजे या माती बंधारावर अजून आपल्याला शर्यती बघायला मिळतील? 100% भेटतील भविष्यकाळात 100% मिळतील. जसं आता जेवढे पण मी म्हणेल की हल्ली खूप जागेवर नवीन भाट तयार होत आहेत. खारांबोलीचं झालं म्हणेल किंवा आपलं मल्ल्यांचं म्हणेल, ते देखील नवीनच झालेलं. आणि आता तुमचं एक रायगड जिल्ह्यामध्ये हा देखील एक नवीन माती बंधार झालं. पण माती बंधारामध्ये जसं आता मगाशी शर्यत झाली त्यानंतर बहुतेक जेवढे पण जे विजयी आहेत त्यांची मी मुलाखती घेतल्या, त्यांनी अर्थात थोडंसं सांगितलं की माती बंधारामध्ये थोडं काम व्हायला पाहिजे म्हणून. तर यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच, कारण आमची घाई झाली. जर आम्हाला 1 महिना अगोदर भेटलं असतं तर आम्ही त्यावर रोलर वगैरे मारून सपाटीकरण चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो. पुढेही त्याच्यावर थोडंसं आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून ज्या काही त्रुटी असतील त्या नक्कीच भविष्यकाळात भरून येतील. म्हणजे बघायला गेलं तर संपूर्ण माती बंधार आहे ते उत्तम आहे. जे शर्यतीसाठी जसं पाहिजे तसं उत्तम आहे. एक आपण म्हणतो, जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की आपल्या इकडच्या गाड्या रोहायला जातात म्हणेल किंवा अलिबागला, पण प्रॅक्टिस जी असते ती करायची असेल त्यासाठी पण माती बंधार नाही. आम्ही ग्रामस्थ निर्णयच घेतला, आपल्या विभागातले जे प्रॅक्टिसला गाडी येते त्यांना आम्ही जेव्हा भाट झाला तेव्हाच सुरुवात करून दिली. अच्छा. आणि सांगितलं तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणून सुरुवातीपासून. जेव्हा हे म्हणजे माती वगैरे जेव्हा टाकून झाले तेव्हा 2-4 दिवसांनीच आम्ही सांगितलं की तुम्ही आता हे प्रॅक्टिस करा म्हणून. तर खूप सुंदर मी म्हणेल असं माती बंधार तर आपण केलेलाच आहात. हे जे संपूर्ण आपले ही शासकीय जमीन आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. अच्छा. कारण ती ग्रामस्थांच्या मालकीची असते, बरोबर आहे.
खासगी कुणाची नसल्यामुळे भविष्यात काय होईल ती काय होईलच, बरोबर आहे. पण आज तर काय ती आमची एक मालकी हक्क असं आम्ही गावाला दाखवतो याच्यावर. गावाला तुमचे दाखवतात आणि एक कोणतीही अडचण नाही येत आम्ही म्हणजे सक्सेसफुल रित्या एकदम शर्यत पार पडलेली आहे. हे आपले जे पूर्ण मित्र परिवार मी म्हणेल किंवा आपले सहकारी आहेत यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांचं कसं सहकार्य होतं आपल्याला? ह्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य झालं. कारण आम्ही गेली 5-6 वर्ष ह्या पाठी लागलेलो का आपल्या भाट पाहण्याची अत्यंत गरज आहे. कारण बैलगाड्यांना बिनशर्त जेव्हा शासनाने जाहीर केलं तर तुम्ही करू शकता, बरोबर, परवानगी दिली जेव्हा शासनाने, केंद्र सरकारने, तेव्हा जागोजाग हे झाल्यानंतर मग ही आम्ही सगळी मंडळी बरीचशे आहेत अजून इथं, आता आपल्याला 4-2 दिसतात, पण 100-150 पोरं पाठी आमच्या आहेत. अच्छा, हे सहकार्य केला त्याच्यामुळं हा भाट आम्ही व्यवस्थितरित्या करू शकलो ना. खरंच खूप सुंदर मी म्हणेल. गावोगावी भाट होणं आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहेच. प्रत्येक जेवढे पण म्हणजे सहकारी आपले मित्र परिवार असो किंवा सर्वांचं सहकार्य जेव्हा झालं तेव्हाच आपण एकजूट आलात आणि विचार केलात आणि शेतकऱ्यांसाठी असं सुंदर उपक्रम आपण केलेलाच आहात. तर खूप सुंदर असा जो उपक्रम केलेला आहे मी म्हणेल माती बंदराचा, आणि खूप सुंदर अशी शर्यत देखील या माती बंदरावर पार पडली. आज बहुतेक गाड्या मी म्हणेल या माती बंदरावर अजून आले नसेल, कारण की बहुतेक जणांना हे माती बंदर माहितीच नसेल. पण या शर्यतीनंतर मी आशा करतो की नक्कीच माहिती पडेल की एक असं सुंदर असं माती बंदर इथं झालेलं आहे. आशा करतो खूप सुंदर अशी मुलाखत देखील झाली. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश वेल, बाय. चला, थँक्यू. चला, राहिलेल्या त्रुटी आम्ही पूर्ण हो हो, पण 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पुष्कर म्हात्रे.